नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स लेसन 6 फॅक्टोरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स प्रॅक्टिस सेट 6.2 यामध्ये आपला फॉर्म्युला आपण यूज करणार आहे फॅक्टोराइजसाठी। तो असा आहे a + b a³ + b³ इज इक्वल टू a + b। सेकंड फॅक्टर असणार आहे a² minus ab plus b square। a³ plus b³ sum of cube of two terms, दोन घनांची बेरीज असं मराठीत म्हणतात। त्याचे दोन फॅक्टर पडतात, हा फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट। जर इथे प्लस असेल तर फर्स्ट ब्रॅकेट प्लस येतो आणि सेकंड ब्रॅकेट मिडल टर्म निगेटिव्ह येतो। जर इकडे निगेटिव्ह असेल तर फर्स्ट ब्रॅकेट निगेटिव्ह, सेकंड ब्रॅकेट इथे पॉझिटिव्ह येतो। कळलं? आता हे कसं येतं? काहींना वाटतं हे सूत्र किती लक्षात ठेवायचे। जर तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचं नसेल तर हे कसं आलं थोडक्यात सांगतो। आपला मागे आपण याच्या आधी a + b³ याचा एक्सपान्शन केलाय, तो फॉर्म्युला असा होता, आठवतं का? a³ + 3a² + 3ab² + b³ किंवा याचा 3 वेळा मल्टिप्लाय केला तरी तुम्हाला हा मिळेल। आता हे फॉर्म्युला वरचं कसं तयार होतं याचा आपण डायरेक्ट अप्लाय करणार आहे किंवा त्याचा उपयोग करून सोडवणार आहे। तर हे दोन टर्म जे आहेत मी ते इकडे आणतो, म्हणजे काय होईल a + b (³ -3a²b) हा आपण इकडे आणला -3ab² इज इक्वल टू इकडे दोन टर्म राहिले a³ आणि हा प्लस b³। आता ह्या दोन्हीमध्ये 3ab कॉमन काढतो मी। a + b (³ -3ab जर मी कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील लक्ष द्यायचं। इथे एक दोन वेळा म्हणजे a राहील, इथे दोन वेळा b आहे म्हणजे प्लस b राहील, कारण आपण निगेटिव्ह बाहेर काढलाय। तर इथे असं राहील a³ + b³। आता ह्या इथे दोनच टर्म्स आहेत, दोन्हीमधून a + b जर कॉमन काढला आपण a + b, लक्षात घ्या समजायला थोडं कठीण आहे। इथे 3 वेळा a + b होतं, 3 टाइम्स, त्यातला एक बाहेर घेतला म्हणजे a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर राहील। इथे हा इकडे बाहेर आला कॉमन म्हणून इथे 3ab राहील। कळलं काय केलं ते? इज इक्वल टू a³ + b³। हे विचारल्या जात नाही, पण तुम्हाला पुढे शिकायचं असेल, फॉर्म्युला विसरलात तर कसं मिळवायचं, वरच्याचं 3 वेळा प्रॉडक्ट करूनही तुम्ही काढू शकता। आता याचं एक्सपान्शन करतो मी, a + b इंटू याचं होईल a² + 2ab, आठवतं का? 7वी मध्ये होतं, 6वी मध्ये पण होतं, -3ab इज इक्वल टू a³ + b³। दिसतोय? आता हा जो फॉर्म्युला याच्यामध्ये 3 मधून 2 गेले म्हणजे -1ab राहील, म्हणजे a + b हा a² तसंच राहील, a² -3 + 2 -1ab आपण ab लिहितो आणि हा प्लस b² इज इक्वल टू a³ + b³। म्हणजेच आपला फॉर्म्युला असेल a³ + b³ इज इक्वल टू a + b, इकडची बाजू इकडे लिहितो मी, a² - ab + b²। फॅक्टोराइजसाठी आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे। कसं आलं ते तुम्हाला सांगितलं आहे मी। तर आता आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू 6.2 मधील, तो आहे एक्सपांड। पहिलं एक्झाम्पल आहे, पुस्तक काढा जरा। काय दिलंय याच्यामध्ये एक क्यूब म्हणजे सगळे क्यूब टर्म असणार आहे, त्याच्यात a आणि b च्या व्हॅल्यू तुम्हाला कळल्या पाहिजे। फर्स्ट एक्झाम्पल दिलाय x³ + 64y³, हा फर्स्ट एक्झाम्पल आहे त्यातला। हे तुम्हाला सोल्युशन मध्ये बघा, x³ + 64y³ इज इक्वल टू, हा याला तुम्ही असंही करू शकता, x³ + 8
वायचा क्यूब. कळलं? ए क्यूब प्लस बी क्यूब. आता वरीलप्रमाणे फॉर्म्युला जर लिहिला आपण इज इक्वल टू याचे फॅक्टर पडणार ए प्लस बी म्हणजेच हे 2 एक्स प्लस 8 किती 4 येणार. सॉरी हा 4चा क्यूब आहे. 4 4 जा 16 16 4 जा इथे राहणार आहे एक्स प्लस 4y. करेक्ट करा इथे 4y आहे. 4y म्हणजेच ए प्लस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू बी म्हणजेच 4y ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे 4yचा स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय केला 2 स्टेपमध्ये उत्तर मिळतं एक्स प्लस 4y फर्स्ट ब्रॅकेट आहे. सेकंड ब्रॅकेट असेल एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस 16y स्क्वेअर. कळलं? हा झाला फर्स्ट एक्झाम्पल. यानंतर यातलाच मी दुसरा एक्झाम्पल घेतो आहे. तुम्हाला फॉर्म्युले पाठ करायची गरज पडू नये म्हणून वरचं एक एक्सपान्शन करून दाखवलं कसं होतं ते. सेकंड एक्झाम्पल बघा. तुम्ही काही उदाहरणांमध्ये ते फॉर्म्युले लिहाच. 125 पी क्यूब प्लस क्यू क्यूब दिसतोय का बघा जरा 2 मिनटं. हां दिसते आहे. थोडं कॅमेरा खाली घेतो मी. ओके आता दिसतोय. 125 पी क्यूब प्लस क्यू क्यूब. सोल्यूशन गिवन एग्जाम्पल आहे 125 पी क्यूब प्लस क्यू क्यूब. याला तुम्ही कन्वर्ट असं करू शकता. कशाचं आहे 125 5 इंटू 5 25 25 इंटू 5 125 म्हणजे 5 पी क्यूब प्लस क्यू क्यूब ए क्यूब प्लस बी क्यूब. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. पाहिजे तुम्ही लिहू शकता. एक स्टेप वाढवू शकता. इथे फॉर्म्युला लिहून ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू करून ए प्लस बी 5p प्लस क्यू हा झाला फर्स्ट ब्रॅकेट फर्स्ट फॅक्टर. सेकंड फॅक्टरमध्ये 5p स्क्वेअर हे मोठा ब्रॅकेट करतो मी मायनस पी ए स्क्वेअर मायनस ए बी म्हणजेच 5p इंटू क्यू प्लस क्यू स्क्वेअर. एक स्टेप सिम्प्लिफाय केलं तर काय होईल लक्ष द्यायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट ब्रॅकेट तर पॉझिटिव्ह येणार आहे ए प्लस बीचा. 5p प्लस क्यू एक फॅक्टर झाला. सेकंड फॅक्टर असेल 5चा स्क्वेअर 25 पीचा स्क्वेअर पी स्क्वेअर मायनस 5p क्यू प्लस क्यू स्क्वेअर. हा झाला एक्झाम्पल 2. यानंतर आपण थर्ड एक्झाम्पल घेणार आहे. पुस्तक उघडा जवळ ठेवा. थर्ड एक्झाम्पल आहे कोणता बघा लक्ष द्यायचं आहे. 125 के क्यूब प्लस 27 एम क्यूब. सगळे सोडवण्याची गरज नाही आहे. पण तुम्हाला एखादा उदाहरण येत नसेल त्यासाठी डायरेक्ट सोल्युशनमध्ये लिहितो मी. हा 5k क्यूब आहे. वरची पायरी लिहा सोडवताना. हा 3चा आहे 3m क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी म्हणजेच 5k प्लस 3m फर्स्ट फॅक्टर झाला. सेकंड फॅक्टरसाठी ए स्क्वेअर म्हणजे 5k स्क्वेअर. फर्स्ट ब्रॅकेट पॉझिटिव्ह असेल तर मिडल टर्म निगेटिव्ह असतो. 5k इंटू 3m प्लस 3m स्क्वेअर. काय केलं कळलं. आपण ए स्क्वेअर ए मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर तो फॉर्म्युला लिहिला या ठिकाणी. याला लास्ट स्टेपमध्ये असं होईल आन्सर 5k प्लस 3m
आणि हा येईल 5चा स्क्वेअर 25k स्क्वेअर मायनस 5 3 जा 15 15km प्लस 9m स्क्वेअर. हे दोन फॅक्टर पडतात. फॅक्टर पाडा. हा क्वेश्चन सूत्र लक्षात नसेल तर सूत्र एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दिलं. आता चौथं बघू आपण. फोर्थ एक्झाम्पल आहे. हा थोडा वेगळा आहे. 2l³ प्लसच आहे 432m³. लक्ष द्यायचं आहे. हा वेगळा का आहे तुम्हाला हे क्यूब टर्म आहेत का नाही म्हणून थोडासा कठीण आहे. 2l³ प्लस 432m³. एक्झाम्पल नीट बघा. जेव्हा क्यूब टर्म नसेल तेव्हा दोन्हीमध्ये काहीतरी कॉमन असणार आहे. कॉमन काढल्यानंतर याला सगळ्यांना 2 ने डिवाइड केलं म्हणजे 2 जर आपण बाहेर घेतलं तर ब्रॅकेटमध्ये राहील इकडे l² प्लस याला 2 ने डिवाइड करा किती येईल 2 2 जा 4 2 1 जा 2 2 6 जा 12 m³. आणखी एक पायरी याला कन्वर्ट करतो मी 2 इंटू l³ प्लस कशाचा आहे हा दुसरा 6चा आहे 6m³. कळलं. हे ए आणि हे बी. मग हा एक फॅक्टर झाला. आणखी तिसरा फॅक्टर मिळतो. 2 एक फॅक्टर झाला l प्लस 6m हा एक फॅक्टर झाला. दुसरा फॅक्टर असेल l² मायनस l इंटू 6m⁴ प्लस b² मोठा ब्रॅकेट करा कारण स्क्वेअर करायचा आहे 6m². मग या ठिकाणी इज इक्वल टू 2 इंटू l प्लस 6m सेकंड फॅक्टर फर्स्ट फॅक्टर सेकंड फॅक्टर थर्ड l² मायनस 6lm प्लस 36m². हा अशा प्रकारे एक्झाम्पल झाला. कोणता एक्झाम्पल 4. आता याच्या पाठीमागे सोडवतो मी एक्झाम्पल 5. लक्ष द्या. एक्झाम्पल 5 काय आहे पुस्तकात बघा 24a³ प्लस 81b³. दिसतोय क्लिअर. सोल्यूशन गिवन एक्झाम्पल 24a³ प्लस 81b³. बोथ द टर्म्स आर नॉट परफेक्ट क्यूब. परफेक्ट क्यूब आहेत का नाही. मग काय थिंक करायचं कॉमन विचार करायचा आपल्याला. या दोन्हीमधून 2 काढले तर 12 येईल. याला 2 ने डिव्हिजिबल नाही म्हणजे 2 ने आपण कॉमन घेऊ शकत नाही. 3 ने दोन्ही डिव्हिजिबल आहे. 8 3 8 परफेक्ट क्यूब येतो आणि 27 3 जा दोन्ही परफेक्ट क्यूब येतात. पण केव्हा 3 जर कॉमन घेतले तर इथे येईल 8a³ प्लस किती 27b³. ही स्टेप फार महत्त्वाची आहे. मग हा 3 कायम बाहेर राहील. इथे हा 2a³ झाला प्लस 3b³. आता आपल्याला फॉर्मेट मिळाला a³ प्लस b³. याचे फॅक्टर पाडताना लक्षात घ्यायचं आहे हा तसाच राहील आधीच्या प्रमाणे. हा 3 तसाच. याचे फॅक्टर a प्लस b म्हणजेच 2a प्लस 3b. a ची व्हॅल्यू हा ब्रॅकेट b ची व्हॅल्यू हा. सेकंड ब्रॅकेटमध्ये मोठं का करायचं आपल्याला स्क्वेअर करावं लागतं. 2a² a² मायनस ab म्हणजेच 2a इंटू 3b. डायरेक्ट लिहू शकता असं स्क्वेअर नसेल तर प्लस 3b². याला सिम्प्लिफाय करा काय मिळेल इज इक्वल टू 3 2a प्लस 3b. इकडे 2चा स्क्वेअर 4 a² मायनस 2 3 जा 6 ab
प्लस 9b². हे दोन फॅक्टर पडतात त्याचे वरील प्रमाणे. आता किती झाले? 5 झाले. 6वं एक आणि 6वं एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल 6 आहे. कोणतं आहे? y³ प्लस 1/8 y³. पुढे थोडे टफ होत जातात. y³ प्लस 1/8 y³. हा y³ आहे, हा क्यूब टर्म आहे, हा 2चा आहे, हा yचा आहे. तर याला तुम्ही असं करू शकता इज इक्वल टू y³ प्लस 1/2y ब्रॅकेट क्यूब. दिसतोय? मग याला फॉर्म्युला अप्लाय करा a प्लस b म्हणजेच y प्लस 1/y. फर्स्ट ब्रॅकेट झाला. मग सेकंड y² मायनस y इंटू 1/2y प्लस 1/2y² म्हणजे b². दिसतोय का? जरा अक्षर घाईघाईत दिले आहे. y प्लस 1/y फर्स्ट फॅक्टर झाला. सेकंड असेल y², यातला हा y गेला, मायनस 1/2 प्लस 1/4. 2चा किती असणार आहे? स्क्वेअर 4y². हा झाला सेकंड फॅक्टर. आता यानंतर दुसरे 2 एक्झाम्पल आहेत ते घेतो मी आणि मग थांबतो. खरं तर एक एक्झाम्पल दिलं तर बरं पडेल, परंतु ते तुम्हाला खूप शोधावं लागेल, कमी व्हिडिओ व्हावेत, म्हणून मी तसं केलं आहे. एक्झाम्पल कोणतं? 7 बघा. हा काढतो आधीचा पेपर. एक्झाम्पल 7 नीट बघा काय दिलं आहे. असाच आहे तो a³ प्लस 8/a³. 8/a³. तर सोल्युशन a³ प्लस 8/a³ इज इक्वल टू, याला तुम्ही असं करू शकता, हा a³ असेल, मध्ये प्लस आहे, हा 2चा आहे, हा aचा आहे. a³ प्लस b³. आता मी डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करतो. दिसलाय का? बघा जरा. थोडी याच्यावर वेट ठेवतो पेपर हलू नये म्हणून. इज इक्वल टू a प्लस 2/a. a प्लस b झाला. सेकंड ब्रॅकेटमध्ये a² मायनस a इंटू 2/a प्लस 2/a². a² मायनस ab प्लस b². फॉर्म्युला अप्लाय केला आहे, काही कठीण नाही आहे. a प्लस 2/a. सेकंड फॅक्टर असेल a², हे a कट झाले, मायनस 2 प्लस 2चा स्क्वेअर 4/a². हा सेकंड फॅक्टर झाला. फर्स्ट ब्रॅकेट फर्स्ट फॅक्टर, सेकंड ब्रॅकेट सेकंड फॅक्टर. आता लास्ट 8वं एक्झाम्पल आणि यानंतर मी थांबतो. तो दिलाय 1 प्लस 9 क्यूब अपॉन किती आहे? 1 प्लस क्यूब अपॉन 125. हा LI की 1 आहे? 1च आहे. बघा जरा चेक करा. 1 असेल तर तसं करावं लागेल. सोल्युशन हा 1चा क्यूब प्लस 9 अपॉन क्यू आहे, हा क्यू अपॉन 5चा क्यूब. 5चा क्यूब 125. तर असं होईल इज इक्वल टू 1 प्लस
Q/5 फर्स्ट फॅक्टर झाला. सेकंड फॅक्टरसाठी 1चा स्क्वेअर मायनस 1 इंटू Q/5 प्लस Q/5 चा स्क्वेअर. सेकंड ब्रॅकेट काय कळलं, a प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. तोच फॉर्म्युला अप्लाय करतोय, काही कठीण नाही आहे. Q/5 1चा स्क्वेअर 1 1 मायनस 1 इंटू Q म्हणजेच Q/5 प्लस Q स्क्वेअर अपॉन 25. मित्रांनो, माझे आजपर्यंत याच्या आधीचे सगळी एक्झाम्पल दिली आहेत. ती शोधायची असतील तर सबस्क्राईब करा. प्लेलिस्टमध्ये जा, 8 स्टँडर्ड त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला बाकीचे व्हिडिओ दिसतील. आणि हे इतरांना जे क्लास लावू शकत नाही त्यांना तर नक्कीच शेअर करा किंवा त्यांच्या व्हॉट्सअपवर लिंक शेअर करा. बेस्ट ऑफ लक.